जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर गुलाल उधळत आंदोलकांनी जल्लोष केला। भगव्या टोप्या आणि खांद्यावरील उपरणं उडवत आंदोलकांनी जल्लोष केला। सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर एका वयोवृद्ध आजोबांनी आझाद मैदानात जल्लोष केला। मनोज जरांगे आणि सरकारचे आभार मानत आजोबांनी आनंद साजरा केला। मनोज जरांगेंसारख्या दिसणाऱ्या मराठा आंदोलकाला खांद्यावर उचलून घेत आंदोलकांनी एकच जल्लोष केला। आमचा आनंद गगनात मावेना अशा प्रतिक्रिया देखील आंदोलकांनी दिल्या। सीएसएमटी स्थानक परिसरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत आंदोलकांनी जल्लोष करत सरकारसह जरांगेंचे आभार मानले। येवला आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा बांधवांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला। एकमेकांना पेढे भरवून ढोलताशे वाजवत गुलालाची उधळण करण्यात आली। पुण्याच्या देहू परिसरात मराठा बांधवांनी जल्लोष केला। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला। मराठा बांधवांकडून बारामतीमध्ये जल्लोष करण्यात आला। जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानं माढा शहरात जल्लोष करण्यात आला। मराठा बांधवांनी गुलाबाच्या फुलांची उधळण करत आनंद साजरा केला। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते। मुंबईतील मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर नाशिकमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधवांनी धन्यवाद देवाभाऊ नावाचे फलक घेऊन आनंद साजरा केला। जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला। गुलाल उधळत फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानं नवी मुंबईत मराठा समाजानं जल्लोष केला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला। जोरदार गुलाल उधळण्यात आला। मनमाडमध्ये मराठा समाजानं जोरदार जल्लोष केला। मागण्या मान्य झाल्यानं समाज बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला। दरम्यान एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजानं जल्लोष केला। गुलाल उधळून फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला। यावेळी मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। अहिल्यानगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर गुलाल उधळून आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी जल्लोष केला। यावेळी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। जरांगेंच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर लातूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला। लातूर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटत हा जल्लोष करण्यात आला। यावेळी नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला। मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती झाले। सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत। आता एक मोठी बातमी। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या या स्नेहभोजन कार्यक्रमाला महायुतीचे आमदार आणि मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमामध्ये दिसणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो गणेश भक्तांच्या परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे। मुंबईकडे जाण्यासाठी कोकणवासियांची लगबग सुरू झाली असून कोकण रेल्वे हाऊसफुल झालेले आहेत। रेल्वे स्थानकं गर्दीनं गजबजलेली आहेत। चोपडा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। रावेर तालुक्यामध्ये घरकुल संबंधी तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार अमोल जावडेंसह आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा घेण्यात आली। यावेळी नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवाव्यात अशी तंबी देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली।
7व्या फेरीत कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखा मिळून मुंबईमध्ये 11वीच्या 1,86,690 जागा रिक्त असल्याचं शिक्षण विभागाच्या आकडेवारीमधून स्पष्ट झालंय. तर प्रवेश प्रक्रिया खूप लांबल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळ इथे सापाने दंश केलेल्या 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. मुलीच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारकडून जीएसटी व्यवस्थेत मोठे बदल करण्याची तयारी सुरू झालेली आहे. सरकार आपला महत्त्वाकांक्षी जीएसटी सुधारणा आराखडा पुढे नेताना इलेक्ट्रिकल वाहनांसह दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करण्याचा विचार करत असून केवळ 5% कर लावण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. सुधारणा आराखड्याचा विचार करण्यासाठी जीएसटी परिषदेची आजपासून 2 दिवस बैठक असणार आहे. भारतीय सिनेमांचा सुवर्णकाळ पाहिलेली एक पडदा सिनेमागृह काळाच्या पडद्याआड जात आहेत आणि बंद झालेली भारतमाता सारखी बरीच सिनेमागृह अद्याप सुरू झालेली नाही आहेत. मल्टिप्लेक्सच्या स्पर्धेमध्ये मुंबईतील 125 पैकी 75 एक पडदा सिनेमागृह गेल्या 10 वर्षात बंद पडलेली आहेत. सध्या शहर आणि उपनगरांमध्ये साथीचे विविध आजार बळावलेले आहेत. त्यामध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गॅस्ट्रोचे एकूण 5,774 रुग्ण, मलेरियाचे 5,706, डेंग्यूचे 2,319 आणि चिकनगुनिया आजाराचे 485, तर लेप्टोस्पायरोसिसचे 471, हेपेटायटिस ए आणि ईचे 810 आणि कोविडचे 1,111 रुग्ण नोंदवले गेले. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागतोय. साताऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. कोयना धरण परिसरात देखील पावसानं दमदार हजेरी लावल्यानं कोयना धरण 99% भरलंय. धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून धरणातून 15,700 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी 282 आणि 3 नगरपंचायतींसाठी 136 हरकती प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बुधवार आणि गुरुवारी त्यावर सुनावणी घेणार आहेत. सुनावणीची ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस या आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय. जिल्ह्यातून या आजाराचे 57 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यातील 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात 2 सप्टेंबर रोजी ट्रॅफिक ब्लॉकमुळे रेक उपलब्ध नसल्यानं आज आणि उद्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. अचानक गाड्या रद्द केल्यानं याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या चाकरमान्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली रोरो सेवा बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे. बोटीचं आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवडा आणि महसूल पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. या पंधरवडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयानं काम करून या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत. जळगावातील रामानंद नगर घाटात भीषण अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. भरधाव मालवाहू वाहनानं दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोनं ट्रेलरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोतील प्रवासी बाहेर फेकले गेले आणि ट्रेलरच्या चाकाखाली चिडून एकाचा जागीच मृत्यू झाला. नागपूरच्या उमरेडमध्ये अठ्ठरकर कुटुंबियांकडून गणेशोत्सवानिमित्त आकर्षक देखावा साकारण्यात आलाय. गणरायाची आणि महालक्ष्मी मातेची स्थापना करत अठ्ठरकर कुटुंबियांकडून विधिवत पूजा करण्यात आली. गेल्या 4 पिढ्यांपासूनची परंपरा अठ्ठरकर कुटुंबियांनी जोपासलेली आहे. जागतिक पातळीवरील लावलेल्या अस्थिरता, अमेरिकेनं टॅरिफमुळे आलेली अनिश्चितता आणि रुपयातील घसरण यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या चांदीकडे वळलेले आहेत. गेल्या वर्षभरात सोन्यातून 34% तर चांदीतून 40% परतावा मिळाला.
मावळ मतदारसंघातील वीज समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुण्यामध्ये मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। यात प्रलंबित डीपीडीसी कामं तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले। शाश्वत सिंचन सुविधेसाठी राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी 588 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी आतापर्यंत 301 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। यंदाचं भाद्रपद पौर्णिमेचं खग्रास चंद्रग्रहण खगोलप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन येत आहे। येत्या रविवार 7 सप्टेंबर रोजी होणारं हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे। भारतीयांना अद्भुत लाल चंद्र पाहण्याची आता संधी मिळणार आहे। मराठा समाजासाठी आरक्षणाचा प्रथम लढा उभारणारे माथाडी कामगार नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नवी मुंबईतील निवासस्थानी सीएम फडणवीसांनी भेट दिली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथम गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली। गणरायाचा विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून वर्सोवा आणि गोरेगाव इथे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती। यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी भेट देऊन तलावांची पाहणी केली। मावळमध्ये शेलारवाडी गावातील देखावा सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। यावर्षी घरगुती गणेशोत्सवात उमा पार्वती आणि 12 ज्योतिर्लिंगांचा सुंदर देखावा सादर करण्यात आला आहे। संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या शिवलिंगांच्या हुबेहूब प्रतिकृती मातीच्या सहाय्यानं बनवण्यात आल्या। आळंदी येथील पाटील कुटुंबानं यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात बाबा महाकाल भस्मारती हा आकर्षक आणि पौराणिक देखावा सादर केला। हा देखावा उभारण्यासाठी तब्बल 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी लागला। या देखाव्यातील मूर्ती कागदी आणि कापडाच्या लगद्यापासून तयार करण्यात आल्या असून सर्वच मूर्ती या इको फ्रेंडली आहेत। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील श्री क्षेत्र डकराम सुकळी इथे श्री चक्रधर स्वामी देवस्थान कमिटीतर्फे चक्रधर स्वामींची 805वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। डाकराम सुकळी इथे भोपे पुजारी वर्गाकडून नियमितपणे मंदिराची देखभाल केली जाते। स्थानिक भोपे पुजारी वर्गाकडून चक्रधर स्वामींच्या मंदिरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। गोंदिया शहरातील श्री टॉकीजचा राजा गणेशोत्सव मंडळानं 21 फूट उंच भव्य गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारलेला आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं ज्या भाविकांना शक्य होत नाही अशा भाविकांना गोंदियातच दर्शन व्हावं या हेतूनं हा देखावा साकारण्यात आला आहे। कराडच्या तांबवे इथे जिल्हाधिकारी संतोष पाटलांच्या उपस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गणरायाची आरती केली। संगम गणेश मंडळाकडून गेल्या 25 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय। मावळमध्ये योगिता भेगडे यांनी घरगुती देखाव्यातून शंकराच्या जटेतून गंगावतरण हा अद्वितीय पौराणिक देखावा साकारलेला आहे। या देखाव्यामध्ये पुराण कथांमधील गंगा अवतरण प्रसंगाचं सजीव चित्रण करण्यात आलेलं आहे। या देखाव्यासाठी कापूस, कार्डशीट, पेपर, पांढरं कापड, साधे पुठ्ठे, गवत यासारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केलेला आहे। आता एक सविस्तर बातमी। गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या लाखो कोकणकर गणेश भक्तांचा परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे। काल 5 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर मध्यरात्रीपासून मुंबईकडे जाण्यासाठी कोकणवासियांची लगबग सुरू झाली आहे। कोकण रेल्वे मार्गावरील सर्व नियमित आणि गणपती फेस्टिवल स्पेशल ट्रेन तुडुंब भरून जात असून ट्रेनमध्ये अक्षरशः पाऊल देखील ठेवायला जागा नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो प्रवाशांच्या रांगा कोकण रेल्वेच्या खेड स्थानकाबाहेर पाहायला मिळत आहेत। पुढील 4 ते 5 दिवस अशाच प्रकारे मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर असणार असल्याचं बोललं जातंय आणि थेट कोकण रेल्वे मार्गावरच्या खेड रेल्वे स्थानकातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। 5 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती जी गर्दी आहे या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। हजारो लोक रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहेत। मोठ्या मोठ्या रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत। या बाजूला जरी आपण बघितलं तरी आपण बघू शकता की किती लांब ज्या रांगा आहेत त्या आहेत। विशेष मेमो या गाडी ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे। अनेक गणेश फेस्टिवल स्पेशल गाड्या चालू केलेल्या आहेत। परंतु आता आजपासून पुढील 2 ते 3 दिवस या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत ज्यांनी या सर्व प्रवाशांची सोय देखील केलेली आहे, नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे। मला सांगा
मोठ्या प्रमाणात चाकरमानी पुन्हा मुंबईकडे जात आहेत. कशा प्रकारे त्यांची सोय केली आहे? सन्माननीय योगीदादा कदम गृहराज्यमंत्री यांनी कोकणामध्ये आलेले जे भक्तगण आहेत खेड दापोली मंडणगड यांना परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी 3 तारीख 4 तारखेला मेमो जे आहे त्याच्या सर्व तिकीट बुक करून त्या ह्या नागरिकांना आपण देत आहोत, जेणेकरून त्यांचा जाण्याचा प्रवास सुखकर होईल. कारण मुंबईतून येताना सन्माननीय शिंदे साहेबांनी सर्वांसाठी बस सोडल्या होत्या आणि ते मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. या सगळ्या कोकणवासियांची चांगली सेवा व्हावी या म्हणून प्रत्येकाला एक तिकीट, पाण्याची बॉटल आणि नाश्ता अशी व्यवस्था सन्माननीय योगीदादा कदम यांच्या मार्फत आपण या ठिकाणी केलेली आहे. सर्व भक्तगणांचा प्रवास चांगला व्हावा अशा मी शुभेच्छा देतो. मला सांगा किती दिवस आता ही गर्दी राहणार आहे? हे आपल्याकडे कमीत कमी राहिलं 8 दिवस तरी गर्दी चांगली राहणार आहे. तिथून पुढे 8 दिवस तरी राहणार आहे. तर आज 2 दिवसामध्ये आमच्या गृहमंत्री योगेश दादा यांनी 3 आणि 4 तारखेला 2 दिवस मोठा कार्यक्रम नियोजन केलेला आहे. एक मेमो ट्रेन आपल्याकडसाठी सोयीस्कर केलेली आहे. तर ती तोत्सर सगळ्यांसाठी तरी कमीत कमी 1200-1300 माणसं तरी त्याच्या ट्रेनमध्ये बसतीलच अशी सोय करून दिलेली आहे. आणि त्यासाठी चांगला उत्तम रीतीने चांगला कार्यक्रम आम्ही संघटनेमार्फत आणि खेड तालुका कमिटीमार्फत आम्ही चांगल्या नियोजनप्रमाणे करत. त्यासाठी आम्हाला पटू चिटणे साहेबांचा योगदान मोठा मिळालेला आहे. तर आपण बघू शकतो की या ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावर मोठी गर्दी आहे. अजून माझ्या पाठीमागे आपण बघा की किती मोठी रांग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे. जवळपास अनेक सकाळी आलेले जे प्रवासी आहेत त्यांना रात्रभर देखील अशा प्रकारे थांबावं लागतं. प्रवास सुरक्षित करा. अनेक स्पेशल गाड्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत, त्याचा फायदा घ्या. गर्दीमध्ये कोणीही चालू ट्रेनमध्ये उतरू नका असे नियम देखील या ठिकाणी आवाहन देखील केलं जात आहे. एकंदरीत जर बघितलं तर कोकण रेल्वे मात्र आता कोकणकरांच्या परतीच्या प्रवासासाठी फुल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत संवाद साधला. पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णांनी अजित पवारांना ओळखलं नाही आणि यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगावच्या जामनेरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. दमदार पावसामुळे जामनेर तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरलाय. दरम्यान परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आणि यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. 494 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आलाय. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोंदियामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. संपामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 750 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तातडीनं मागण्या मान्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये ओबीसी समाजानं आंदोलन केलं. ओबीसीतून मराठा आरक्षण न देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाजाच्या नागरिकांची उपस्थिती होती. ज्येष्ठा गौरी विसर्जनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला सोनं आणि रत्नजडित पोशाख परिधान करण्यात आला. अलंकारामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेचं रूपडं सजलं. कोल्हापूरच्या आरळगुंडीतील महालक्ष्मी कला क्रीडा गणेश मंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. महालक्ष्मी कला क्रीडा मंडळाचं यंदा 32वं वर्ष आहे आणि गेल्या 32 वर्षांपासून या मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं.